जळगाव शहरातील रिंग रोड परिसरातील महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर भरदिवसा प्राणघातक हल्ला करण्यात आला असून मुकुंद सपकाळे हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत कारमधून जात असताना दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने त्यांची गाडी अडवली। यानंतर हल्लेखोरांनी वाहनांवर चारही बाजूने जोरदार दगडफेक केली असून या हल्ल्यात मुकुंद सपकाळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून जखमी अवस्थेत ते जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पोहोचले। त्यानंतर तातडीने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दरम्यान बॅनर छपाईच्या वादातून विशाल अहिरे याने आपल्या साथीदारासह हल्ला केल्याचा आरोप मुकुंद सपकाळे यांनी केला आहे। या संदर्भातली माहिती 11 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता माध्यमांना जिल्हापेठ पोलीस स्थानक येथे प्राप्त झाली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचे काम सुरू केले असून संशयिताचा शोध सुरू केला आहे। दरम्यान भर दिवसा झालेल्या हल्ल्यामुळे काही वेळ मात्र परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनेसंदर्भात महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊया। विशाल अहिरे नावाचा गुंड यांनी आज माझ्यावर प्राणघातक हल्ला केलेला आहे। सायली हॉटेलच्या पुढे मी गोविंदा रिक्षा स्टॉप कडून बहिणाबाई उद्यानकडे जात असताना माझ्या गाडीला सायली हॉटेलच्या जवळपास विशाल अहिरे आणि त्याचे साथीदार 20-25 जण मोटरसायकलींवर आले आणि मोटरसायकलवर आणून गाडीला आडवे झाले। गाडीच्या पुढे आडवे होऊन गाडी थांबवली आणि माझ्यावर प्राणघातक हल्ला केला। जीवे मारण्याचा प्रयत्न केला। मोठमोठे दगड घेऊन गाडीतून मारहाण केली आणि मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेव्हा अशा प्रकारच्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला, जो या शहरामध्ये पत्त्याचे क्लब चालवतो, सट्ट्याचे व्यवसाय करतो, 2 नंबरचे धंदे करतो आणि गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आहे, तो त्याला पोलिसांनी हद्दपार सुद्धा केलेला आहे। त्याच्यावर असंख्य त्याच्याकडे रिव्हॉल्वर सुद्धा सापडलेली आहे। रिव्हॉल्वरने त्यांनी एक वेळा हल्ला सुद्धा केलेला आहे। अशा प्रकारच्या गुंड प्रवृत्तीच्या माणसांनी आज बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचा मी अध्यक्ष असताना माझ्यावर अतिशय प्राणघातक हल्ला केलेला आहे। त्याच्याकडे धारदार शस्त्र असतात। अशा प्रकारे अशा गुंडाला जळगाव जिल्ह्यातून तातडीने MPDA लावून पोलिसांनी हद्दपार करावं आणि त्याच्यासोबत जे 2 नंबरचे धंदे करणारे लोक आहेत त्यांनाही हद्दपार करावं, अशा प्रकारची मी मागणी करीत आहे। आपल्यावर हल्ल्याचं काय कारण आहे? हल्ल्याचं कारण असं आहे की बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी बॅनर टाकलेले आहे। माझं बॅनरचं काम 7 तारखेपासून चाललेलं आहे। हा तिथे आज अचानक आला विशाल अहिरे आणि मला आई बहिणीहून शिवीगाळ केली, मुकुंद सपकाळेचं काम बंद करा, त्याचे बॅनर छापू नका आणि त्याचं काम बंद करून माझे बॅनर छापा, अशा पद्धतीने धमकी त्या लोकांना देत होता। ते मला माहीत पडलं। मी त्याला फोन केला की असं का करतो आहे? नाही म्हणे, तू का कोणता वाया चालला का? मला त्याने शिवीगाळ केली। याचा जाब मी त्याला विचारला आणि त्या जाब विचारल्यामुळे त्याला राग आला आणि त्या रागातून माझे बॅनर पहिल्यांदा होतील, तू असेल अध्यक्ष, तो अध्यक्ष असेल, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, म्हणून माझेच बॅनर पहिल्यांदा मी छापेल आणि या कारणावरून त्यांनी माझ्यावर अचानक हल्ला केलेला आहे।